अशी पवित्र ठिकाणं आहेत जी जुनी आहेत, ज्याला इतिहास आहे, ती जर बदलायला लागलो तर मग सगळं तोडून टाकून आपल्याला आर्किटेक्चरल एक्सलन्स नाहीच करावं लागेल. अहो त्या काळामध्ये 4.5 फुटाची भिंत आहे ती. तुळजापूरच्या देवळाची भिंत ही 4.5 फुटाची भिंत आहे. 4.5 फूट, 4.5 फूट, 4.5 फूट, 4.5 फूट. चारी बाजूला 4.5 फूट आहेत आणि त्याच्यावरती तो कळस आहे. तुम्ही तो कळसच पडायला निघाल? हा विरोधाला विरोध नाही. तुम्हाला मंदिर बांधायचं नवीन बांधा. पण जे काही जुनं आहे, माझी आजी म्हातारी झाली, आता ती खाऊ शकत नाही, आता ती चालू शकत नाही, म्हणून तिला का मारून टाकायचं? तसं असेल तुम्ही मानसिकता तर मला मान्य आहे. करा. अमर होण्याचा अट्टाहास कुठेतरी प्रशासन राज्यकर्त्यांचा आहे का? कारण ज्या पद्धतीचे संदर्भ सांगितले जातात की शिवाजी महाराजांनी त्याचा जन्मकार केला, आईला जन्मी केला, तसं आता या राज्यकर्त्यांना पुढच्या 50 वर्ष हे पुढचे शिवाजी महाराज म्हणजे आमची जी तिसरी पिढी येईल किंवा मी तर नसेनच, त्यांना जर त्यांचे आई वडील घेऊन गेले तर सांगतील इथे शिवाजी महाराज आले होते, हे पडलेलं आहे ना, हे दिसतंय ना, इथे शिवाजी महाराज आले होते, ही दगड आहेत नाही रचलेली फेकलेली, ते असतील की नाही माहित नाही, हे ते दगड त्या देवळात होते, हा इतिहास सांगावा लागेल तुम्हाला. काय इलाज जातो तुमच्या? मग तुम्ही हे 11 किल्ले घोषित केले, त्याचा फार गवगवा झाला, ते 11 किल्ले जीर्ण झाले, तोडून टाका ना, नवीन किल्ले बांधा. शेवटी आर्किटेक्चरल एक्सलन्स नावाची काहीतरी गोष्ट आहे ना. तुम्ही बांधू शकता का परत ताजमहाल? नाही बांधू शकत. तुम्ही बांधू शकता परत कुतुब मिनार? नाही बांधू शकत. तिरुपतीचं मंदिर परत होऊ शकतं? नाही होऊ शकत. जी वणीची देवी आहे सप्तशृंगी, ती परत येऊन त्या डोंगरावर बसू शकते का? नाही बसू शकत. सरकारचा मोटिव्ह काय आहे म्हणजे करण्यामागे? सरकारचा मोटिव्ह सरकारला माहित. मला याच्यात राजकारण करायचं नाही. मी देवी भक्त आहे. मी आज येत नाही मंदिरात. मी आज 200हून अधिक वेळा या देवळात आलेलो आहे. मी हिला माझी आई मानतो, हिच्याकडनं मी प्रचंड ऊर्जा घेतो आणि भक्त म्हणून मी आलो होतो. मला याच्यात राजकारण करायचं नाही. सरकारशी चर्चा तर करावी लागेल ना. सरकार कोण? सरकार हे सरकार चर्चेला तयार असतं. किमान आपण त्याचं हे सरकार चर्चेला तयार असतं. सर, दादरच्या कबूतरखान्यासंदर्भात मराठी एकीकरण समितीने भूमिका घेतलेली आंदोलनावर हायकोर्टात सुनावणी दुसरीकडे कशाबद्दल मग त्या सगळ्या वादाकडे आणि आंदोलनाच्या भूमिकेवर असं आहे की फारच ताणलं जाते. सामंजस्याची भूमिका घ्यायला कोणीच तयार नाही. जर काही रोगराई पसरत असेल तर मनुष्य जीव हा महत्वाचा आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावरती इतका आग्रही भूमिका कुठल्याही समाजाने घेणं हे समाज हिताचं नाहीये. बघा तुम्हीच बघा. हे जर मी म्हंटलो असतो तर एव्हाना तुम्हीच मला मारून टाकलं असतं प्रश्न विचारून जितेंद्र आव्हाड स्वतःला काय समजतात, कायदा हातात घेण्याची भाषा करतात, त्यांना थोडी ताटक का होत नाही, असं सोलापूरच्याच पत्रकारांनी विचारलं असतं. साहेब, 140 कोटी भारतीयांनी धरणात जर लघुशंका केली आणि धरणाचे जर दरवाजे उघडले तर पाकिस्तानमध्ये सुनामी येईल असं मिथुनदा म्हणतात. चांगलंय. त्यांना सुरू करायला सांगा. टॅरिफ 50% वाढवले अमेरिकेने. त्यानंतर मोदींनी असं म्हटलं की बाबा मी व्यक्तिगत जबरदस्त किंमत मोजायला मी तयार आहे. त्याने ट्रम्पच्या भूमिकेला विरोध केलेला आहे. हे त्यात काही तथ्य आहे का किंवा काही दम आहे त्या विषयात? हे बघा, जेव्हा त्याला रोखायला पाहिजे होतं तेव्हा तुम्ही त्यांच्या निवडणूक प्रचाराला गेलात. हाऊ लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.